तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन प्रयत्नशील, जास्तीत जास्त मदतीचे कोकाटेंचे आश्वासन। शेतकरी बांधवांना अधिकाधिक मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले। शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारात, कर्जमाफीचे आश्वासन ठरले फोल, शेतकरी आर्थिक संकटात। धान 2300 तर मक्याला 2225 हमीभाव। चामोर्शी विभागात धान मका नोंदणी केंद्र सुरू, शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन। शेतकऱ्यांना मिळाली 32 लाखांची भरपाई। लष्कराचे सुखोई विमान कोसळल्याने झाले होते नुकसान। विमान कोसळताच त्यास आग लागल्याने धुराचे लोळ उंचीवर गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेसह टोमॅटो व कोथिंबीर पीक क्षेत्र व विहिरीचे नुकसान झाले होते। बैठकीला अर्धा तास उशिरा पोहोचले। माणिकराव कोकाटेंना पाहून अजितदादांचा पारा चढला, सगळ्यांदेखत पान उतारा केला। माणिकराव कोकाटे हे महायुती सरकारमधील सर्वात वादग्रस्त मंत्री ठरताना दिसत आहेत। शेतकऱ्यांविषयी त्यांनी बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आहे। एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक व्यवस्था लवकरच, बँकांची कार्यक्षमता सुधारून खर्च कमी होणार। पुण्यात मराठवाड्यापेक्षाही कमी पाणीसाठा, केवळ 39.55% उपयुक्त पाणी शिल्लक, प्रशासनाची डोकेदुखी वाढली। घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू रेती धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, 10% वाळू घरकुलांसाठी राखीव। पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा, नुकसान मिळण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचे अर्ज केले रद्द। खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून यासाठी लवकरच अग्रिम पीक विमा देण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले। मात्र प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज विमा कंपनीने अचानक रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्ह्याने द्राक्ष निर्यातीत ओलांडला लाखाचा टप्पा, 20% घट, अवकाळीचा फटका, दरामुळे बागायतदार समाधानी। अकोला जिल्ह्यात 18,000 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत, तहसील कार्यालयात याद्या अपलोड करण्याचे काम सुरू, महसूल विभागाचे आदेश। जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2024 मध्ये अकोट, अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर तालुक्यातील 57,380 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते। कांदा खरेदीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी नाफेडचा आग्रह, मागील वर्षातील कांदा खरेदीतील गैरव्यवहार पाहता नाफेडने यंदा सावध भूमिका घेतलेली आहे। खरेदीत पारदर्शकता आणण्यासह कामकाज काटेकोर होण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापनाने मागील पूर्वानुभव पाहता पावले उचललेली आहेत। पारदर्शक खरेदीसाठी आग्रह असून सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे। विमा योजनेत बदलासाठी कंपन्यांसमवेतचे करार रद्द, केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांच्या उल्लंघनाचा ठपका, बदल करणार। कृषी विभागाने विमा कंपन्यांसमवेत पीक विमा योजना राबवण्यासाठी केलेले करार 1 वर्षाआधीच रद्द केले। योजना राबवताना विमा कंपन्यांनी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे। तसेच पीक विमा योजनेत बदल होऊन सुधारित योजना येणार आहे हे निश्चित झाले आहे। 1 रुपयात पीक विमा बंद करणे आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देणे हे बदल सुचवण्यात आलेले आहेत। 55,000 शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरण्याची भीती, शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल। आजपासून पीक विमा पडणार खात्यावर, परभणी जिल्ह्यात 335.90 कोटी रुपये मिळणार, विमा कंपनीचा प्रीमियम मिळाला। परभणी जिल्ह्यात 7,63,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी या पिकांसाठी 5,24,267 हेक्टरचा विमा उतरवला होता। मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांचा तहसीलमध्ये ठिय्या, मदत भरपाईच्या मदतीची मागणी, शेकडो संत्रा उत्पादक अनुदानापासून वंचित। हळदीपेक्षा कोच्यालाच भाव, प्रति किलो 245 रुपये दर, हळद काढणीसाठी एकरी 13 ते 15 हजारांचा खर्च। हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यस्थितीत भाव खाऊ लागलाय, प्रति किलो 220 ते 245 रुपयाला विकला जात आहे। मराठवाड्यात अवकाळीचा कहर, 2,353 हेक्टरवर पीक नुकसानीचा अंदाज। माहितीनुसार बीड जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 39 गावातील 428 शेतकऱ्यांच्या 211.30 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
पोखराच्या धर्तीवर नवी योजना, भांडवली गुंतवणुकीसाठी पीक विम्याची पुनर्रचना, 5,000 कोटी अपेक्षित. शाळांमध्ये घुमणार राज्यगीत, राज्य सरकारचा नवा शासन निर्णय जारी. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना आणि प्रतिज्ञेसोबतच राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा घुमणार आहे. राज्य सरकारने या संदर्भात नवा शासन निर्णय जारी केला असून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून शाळांमध्ये वाजवण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. निर्यात शुल्क हटवूनही कांदा दरात घसरण सुरूच. ग्राहक तुपाशी, शेतकरी उपाशी, दरवाढीची अपेक्षा. कांदा साठवणुकीवर भर. वर्षभरात 2,36,000 क्विंटल हळदीची आवक. वर्षभरात देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तब्बल 2,36,000 क्विंटल हळदीची आवक नोंदवली गेली. वाढती आवक, दरातील चढउतार आणि शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या हालचालींमुळे हळद बाजार पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार 250 कोटी रुपयांचा निधी. दोन्ही विभागाकडे नोंदणी केलेल्या याद्यांची पडताळणी सुरू. गोदामातील शिल्लक धानाची पडताळणी. गतवर्षीच्या तुलनेत चिंचेच्या दरात सुधारणा. अतिपावसामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज, दरवाढीने दिलासा. हळदीच्या दरात सुधारणा. बाजारात प्रति क्विंटल 14,000 रुपये दर. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी उत्पादनात घट येत असल्याने हळद लागवडीकडे वाढला कल. शक्तीपीठ महामार्गाला विरोध. लातूरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र. राजू शेट्टीने स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान. अमरावती जिल्ह्यात 2,536 लेकी ठरल्या भाग्यश्री. बाल विकास विभागाचा पुढाकार. मुलींच्या जन्मानंतर मिळणार 50,000 रुपये. पिकाच्या विक्रीनंतर वाढले कापसाचे भाव. सरकारचे अजब धोरण. शेतकऱ्यांकडे मात्र कापूस शिल्लक नाही. हंगामात झाले नुकसान. आमचा मुर्दापाडा, मगच भूसंपादन करा. आळेफाटा येथील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. द्रुतगती महामार्ग रद्दसाठी आळेफाटा येथील शेतकऱ्यांचा रास्ता रोको. पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. अधिसूचना मुदत कालबाह्य झाल्याने हा मार्ग रद्द झाल्याची अधिसूचना काढावी. खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ अद्याप मिळेना. 8 महिने उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. रब्बी हंगाम भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी संघाला पुन्हा डावलले. अमळनेरला कापूस खरेदी केंद्रही नाही आणि भरड धान्य केंद्रही नाही. शेतकऱ्यांची अडचण. हे म्हणजे जखमेवर मीठ. शेतकऱ्यांनी उडीद विकला आणि नंतर भाव वाढला. वेळेत हमी भाव मिळाला नाही. सोलापूर जिल्ह्यात 1 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उडदाचे उत्पादन. अमरावती जिल्ह्यात 1,132 गावात विहिरी खोदण्यास प्रतिबंध. जमिनीची 4 प्रकारात वर्गवारी. अमरावती भूजल सर्वेक्षण विभागाची माहिती. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारवर 420चा गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांचा एल्गार. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची लातूर पोलीस अधीक्षकांकडे मागणी. मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता तर विदर्भात उन्हाचा चटका. अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद. राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला 44.2 अंश सेल्सिअसवर तापलेले असताना काही जिल्ह्यात पावसाच्या सरींचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका. अनुदानाची रक्कम 50 रुपयांनी घटली. हापूसच्या 80,000 पेट्या. वाशीतील बाजारात दर्जेदार फळाच्या पेटीला सर्वाधिक 4,000 रुपयांचा दर. धानाचा भाव यंदा 2,700 वर स्थिर. खरीप व रब्बीतही शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 300 ते 400 रुपयांनी घसरले धानाचे भाव. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय परिषदेत एल्गार. पूर्वीचा महामार्ग तोट्यात असताना नवीन महामार्ग कशासाठी? रुग्णालयात आरक्षित खाटांच्या फलकांचे बंधन हवे. डोळे झाकपणा गरीब रुग्णांच्या जीवावर. लाभ हवेत मग उत्तरदायित्व का नको? यंदा देशात 103% पाऊस. स्कायमेटचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपा राहणार. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.